स्वानंदी मॅडम तू हे 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 काय चाललंय तुमचं? तुम्ही का करताय हे सगळं? हो असंच. असंच? अहो तुम्ही हे सगळं स्टाफ कडनं करून घेणार होतात ना? स्टाफच्या डोक्यावर काही कमी कामं आहेत का? त्यात ही सगळी ऍडिशनल कामं, म्हणून म्हटलं मीच करून टाकते. आणि तसं झालंच आहे की आता. अहो पण हे सगळं करायला केवढी ताकद लागते. तुम्ही हे खाली ठेवा बघू, मी करतो सगळं आता. हो का? तुम्ही का कराल? नाही नाही, तुम्ही नाही करायचं. हे तुमचं कामच नाहीये. हे कोणी ठरवलं? मी. पण का? म्हणजे तुम्हाला का असं वाटतं की हे मला सगळं जमणार नाही म्हणून? तसं नाही, म्हणजे तुम्ही आता दमून आलायत. मग तुम्ही सुद्धा दमून आलात ना घरी? द्या इकडे. अहो नको प्लीज. अहो काय करताय? मला सवय कामाची जशी तुम्हाला सवय आहे. द्या इकडे. पण तुमचं वय वाढलंय. अहो वयाचा काय संबंध आहे इथे स्वानंदी मॅडम? लग्नात नवरा बायको इक्वल असतात, इक्वल. संसार दोघांचा असतो, घर दोघांचं असतं, काम दोघांची असतात. अहो पण मी तुम्हाला एकट्याला करू देणार नाही. या सगळ्या लोडनी तुम्ही आजारी पडाल, दुखायला लागेल तुमचं अंग. काम करायचं तुमचा हट्ट आहे ना, मग त्या कामात मला तुम्हाला मदत करायची हा माझा हट्ट आहे. त्यामुळे मी भांडी पुसतो, तुम्ही तिथे ठेवा. तुम्ही ऐकणारच नाही ना? नाही ऐकणार. फाईन. काही कळतच नाही. आय एम रिअली सॉरी मोमेनला. सॉरी? अगं कशाबद्दल बाळा? आज ना काहीच नीट नाही झालं ना. घराचा मेकओव्हर झाला तुम्ही सांगितल्याप्रमाणे, ना मी ताईचं ऐकलं. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा आजी रडल्या. सगळं स्पॉइल झालं. आजचा दिवस व्हेरी बॅड इट वॉज. किती भोळी आहेस तू. स्वानंदी तुला इतका त्रास देते तरी तरी तू तिच्याबद्दल किती चांगलं बोलतेस. इतकं भाबडं पण असू नये ग बाळा. पण आज ताईचं राईट होतं. कसलं डोमलाचं राईट? अगं तिला माहितीच होतं एवढा मोठा तमाशा होणार आहे. आईना वाईट वाटेल हे पण तिला माहिती होतं. रिअली? हो. अगं तिला तुझी बिलकुल काळजी नाहीये. मला सांग, तिला तुझी काळजी असती तर ती तुझ्याशी प्रेमाने बोलली नसती? असं अंगावर सगळ्यांसमोर वस्कन ओरडली असती? यू आर राईट. मला तर वाटतंय ना तिला बरं वाटत असणार. का? कारण परत एकदा तुला खाली पडून ती स्वतः किती आदर्श सून आहे हे सगळ्यांसमोर दाखवायचा चान्स मिळाला ना तिला. तिला हिरोईन बनायचा चान्स मिळाला नाही का? परत तिला दिखावा करता आला की कशी तिला या घराची चिंता आहे, ती कशी या घराबद्दल सगळ्यांचा विचार करते. आणि तुला तर काहीच नाही, तू कोणाचाच विचार करत नाहीस हे तिला दाखवायला मिळालं की नाही? पण तुला काहीच कळत नाही असं दाखवते ती.